नमस्कार, गुड मॉर्निंग. विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उजनी अपडेट 12 जून 2024 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण -54.03% अशा स्थितीमध्ये आहे. 7 जूनपासून पाऊस सुरू झाल्यापासून धरण परिसरामध्ये जवळपास 3 TMC पाणी वाढलेलं आहे आणि 6% धरण हे वाढलेलं आहे. अद्यापही उजनीमध्ये दौंडजवळ येणारी पाण्याची आवक 3625 क्युसेस इतकी आहे. दरम्यान उजनी जलाशयावर आज 60 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. 24 तासामध्ये धरणावर 60 मिलीमीटर पाऊस सकाळी 6 तासापर्यंत झालाय. त्या पावसाळ्या हंगामात एकूण 141 मिलीमीटर पावसाची नोंद उजनी प्रकल्पावर आतापर्यंत झालेली आहे. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे भीमा खोऱ्यामध्ये बहुतांश ठिकाणी आता मान्सून सक्रिय झालाय. पाऊस सुरू झाला आहे. खिरेश्वर धरणावर 29 मिलीमीटर, त्याचबरोबर भीमाशंकरला 27 मिलीमीटर आणि खंडाळा परिसर जो आहे तिथे जवळपास 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याचबरोबर अनेक धरणांवर आज पाऊस झालेला आहे. भीमा खोऱ्यामध्ये बहुतांश ठिकाणी आता मान्सून सक्रिय होत आहे. करमाळा भागामध्ये 24 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, तर पळसदेव येथे 27 मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेला आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही पावसाची नोंद आहे. माढ्यामध्ये 70 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पंढरपूर भागातही पावसाची काल दिवसभर नोंद झालेली आहे. दरम्यान उजनी प्रकल्प जो आहे तो आता -54.03% मध्ये आहे. धरणात एकूण पाणीसाठा 34.71 TMC इतका आहे. मृत साठ्यामध्ये धरणाचा प्रवास सुरू आहे. मृत साठ्यामध्ये 28.54 TMC पाण्याचा वापर झालेला आहे आणि एवढं पाणी आल्यानंतर धरणाचा उपयुक्त पाणी पातळीमध्ये प्रवास सुरू होणार आहे. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झालेले आहे. उष्णता कमी झालेली आहे. त्यामुळे मागील 24 तासामध्ये 3.88 मिलीमीटर म्हणजेच 0.37 दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे. दौंडची आवक मात्र कमी झालेली आहे. 3625 क्युसेस इतकी आहे. आता पावसामुळे उजनी धरणाला फायदा होईल. याचबरोबर सध्याचा पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे ही आवक वाढूही शकते. यंदा 100% धरण भरेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.